नितेश राणे वारंवार जे आहेत धर्मविरोधी वक्तव्य करत राहतात। त्यानंतर याकडे पोलिसांवर सुद्धा ते असे वक्तव्य करतात जेणेकरून पोलिसांच्या बरोबर खच्चीकरण होईल। त्यांना समज देण्यात येईल का? नाही, नितेश राणेशी मी या विषयावर संपूर्ण बोललो। नितेश राणेंनी स्पष्टीकरण केलं। नितेश राणेचं स्पष्ट मत आहे की देशामध्ये राहून देशविरोधी कारवाया करणारे मुस्लिम समाजाचे काही परिवार, या देशातला मुस्लिम इमानदार आहे, तो एकोपाने राहतो आहे। अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोखा आहे, हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करत आहे। पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या जगामध्ये, तिथले आधार घेऊन काही युवा पिढी, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जे काही सोशल मीडियावर आहे, बांगलादेशमध्ये झालं तर देशात करू। बघा, मागे एक व्हिडिओ फिरला होता 1.5 वर्षापूर्वी तुमच्याच अकोल्यातनं कुठलं तरी, काय वक्तव्य होतं, काट डालेंगे मोदी जी को, ये कर डालेंगे, इसको काट डालेंगे, उसको काट डालेंगे। मोदी जी को काट डालेंगे, अमित भाई को काट डालेंगे, देवेंद्र फडणवीस जी को काट डालेंगे। काय व्हिडिओ फिरवला, तुमच्याच अकोल्यातला होता बहुतेक, पातूरचा। हे मान्य आहे का तुम्हाला? हे मान्य आहे का आपल्या प्रेसला? हे मान्य आहे का जनतेला? या पद्धतीचे वक्तव्य करणारे, या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात आहेत, त्याचं फाइंडिंग जे आलं आहे, त्या आधारावर नितेश राणेंनी म्हटलं, असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारू। जे काही बोलले ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं, पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण। नितेश राणेचं बोलणं सोडा, पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कुणी असं बोलेल, नागपूरमध्ये असं कोणी बोलेल, युवा पिढीला, मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकवेल, अमरावतीमध्ये असं होईल, हे कुठं मान्य आहे आपल्याला? आणि त्यामुळे मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो, जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल।